Good morning, students. Today we are going to learn about a circle. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्तुळाविषयी माहिती घेणार आहोत. तुम्हाला या आकृतीमध्ये वेगवेगळी वर्तुळे आणि त्यांचे दर्शवलेले भाग दिसत आहेत. पहिला भाग आपण शिकणार आहोत ती म्हणजे त्रिज्या. त्याला इंग्रजीमध्ये रेडियस असं म्हणतात. या पहिल्या आकृतीशी संबंधित त्रिज्या म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगतो. द लाईन जॉइनिंग द सेंटर ऑफ द सर्कल टू एनी पॉइंट ऑन द सर्कल इज कॉल्ड अ रेडियस ऑफ द सर्कल. वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून वर्तुळावरील कोणत्याही बिंदूला जोडणाऱ्या रेघेला किंवा रेषेला रेडियस म्हणजेच त्रिज्या असे म्हणतात. या आकृतीमध्ये रेघ ए बी ही त्रिज्या आहे. इन दिस फिगर लाईन ए बी इज अ रेडियस ऑफ धिस सर्कल. वर्तुळास असंख्य त्रिज्या असतात. जसे इथे एक वर्तुळ आहे. या वर्तुळाचा केंद्रबिंदू हा ए आहे आणि ए पासून निघणाऱ्या इथं अनेक त्रिज्या काढलेल्या आहेत. ए बी, ए सी, ए डी, ए याप्रमाणे वेगवेगळ्या त्रिज्या काढलेल्या आहेत. यू कॅन सी देर आर मेनी रेडियाय ऑन धिस सर्कल इज ड्रॉन. द लाईन विच जॉइंट्स द सेंटर ऑफ द सर्कल अँड एनी पॉइंट ऑन द सर्कल इट इज कॉल्ड ॲज अ रेडियस. वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू याला जोडणारी रेषा म्हणजे त्रिज्या. ए बी, ए के, ए जे, ए आय, ए सी ऑल दीज आर रेडियाय ऑफ धिस सर्कल. ह्या वर्तुळाच्या ह्या सर्व त्रिज्या आहेत. द नेक्स्ट पार्ट इज अ कॉर्ड. मराठीमध्ये याला जीवा असं म्हणतात. अ कॉर्ड, जीवा. In the second figure you will see that a line which joined point C and D on the circle and this line is called as a chord. Line joining any two points on a circle is called a chord. वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणारी रेषा म्हणजे वर्तुळाची जीवा. In this figure, line CD is a chord. वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेषा म्हणजे जीवा. रेघ CD ही वर्तुळाची जीवा आहे या आकृतीमध्ये. याचप्रमाणे इथं या वर्तुळाशी संबंधित असंख्य जीवा इथं काढलेल्या आहेत. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाशी संबंधित असंख्य जीवा, अनेक जीवा इथं काढलेले आहेत. तुम्ही बघू शकता. पी क्यू या दोन बिंदूंना जोडणारी जीवा, एम एन दोन बिंदूंना जोडणारी जीवा, एक्स वाय या दोन बिंदूंना जोडणारी, त्यानंतर इथं आहे ए बी, त्यानंतर इथं सी डी ह्या दोन बिंदूंना जोडणारी, अशा असंख्य जीवा तुम्हाला काढता येतात. अ सर्कल हॅज मेनी कॉर्ड्स, मेनी रेडियाय अँड मेनी डायमीटर्स. डायमीटर्स म्हणजे काय बा? डायमीटर हा तिसरा घटक आहे. म्हणजेच जर वर्तुळाची जीवा ही वर्तुळाच्या केंद्रातून जात असेल तर तिला व्यास असं म्हणतात. त्याला इंग्रजीमध्ये डायमीटर असं म्हणतात. जसे इथं पी आणि क्यू या दोन बिंदूंना जोडणारी ही जीवा ही वर्तुळाच्या केंद्रातून जाते, ए या बिंदूतून जाते, म्हणून ही जीवा म्हणजेच व्यास. Diameter. A chord passing through the center of the circle is called a diameter. वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जीवेला वर्तुळाचा व्यास असं म्हणतात. वर्तुळाला असंख्य व्यास असतात. तुम्ही यावरून बघू शकता. इथं असंख्य व्यास काढलेले आहेत. या वर्तुळामध्ये तुम्ही बघू शकता ए केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळामध्ये असंख्य व्यास इथं काढलेले तुम्हाला दिसू शकतात. ए हा पॉईंट आहे सेंटर ऑफ द सर्कल अँड
Look at this. BH, IC, JD, KE, LF, MG, BH, all these are diameters of a circle. ह्या वर्तुळाचे हे सर्व व्यास आहेत. विथ द सेंटर पॉइंट ए या केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळाचे हे सर्व व्यास आहेत. आता पुढचा भाग आपल्याला शिकायचा आहे तो म्हणजे वर्तुळ काढायचं कसं. हाऊ टू ड्रॉ अ सर्कल ऑफ गिवन रेडियस. दिलेल्या त्रिज्येच्या आधारे वर्तुळ कशा प्रकारे काढायचं. वर्तुळ काढण्यासाठी आपल्याला जे भौमितिक साहित्य लागतं ते म्हणजे कंपास आणि स्केल. तुम्हाला ह्या दोन साहित्याच्या आधारे वर्तुळ काढता येतं. Two instruments are important or useful to draw a circle. दिलेल्या त्रिज्येचं वर्तुळ काढण्यासाठी two geometrical instruments from your compass box, a compass and a scale. These two instruments are needed. ह्या दोन वस्तूंची गरज आहे. So I explain with an example. मी एका उदाहरणाच्या आधारे तुम्हाला दाखवतो. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.5. 3.5 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढा. लुक ॲट धिस. फर्स्ट मेक अ पॉईंट दॅट इज दिस सेंटर ऑफ द सर्कल. हिअर इज अ पॉईंट अँड इट इज पॉईंट ए. ओके. देन टेक स्पॅन in your compass of 3.5 centimeter. The question is draw a circle of radius 3.5 centimeter. That means to draw a circle of 3.5 radius, first make a point as a center of the circle and then take a span in your compass that is in between the pencil end and the metal end 3.5 centimeter distance. Look at here, I place the metal end on point O, on point 0, and then the pencil end joins with 3.5 centimeter. 3.5 centimeter means, look at this, here is 3.5 centimeter. 3.5 centimeter means 3 centimeter and 5 millimeter. Okay, then place the metal end of your compass on point A and draw a circle along this point in this way. Your circle is ready. Then show a diameter 3.5 centimeter, sorry, a radius 3.5 centimeter. Make a point on the circle. Here is point B, and if we join these 2 points A, B, then you will get line AB as the radius of the circle 3.5 centimeter. Okay. If you draw a diameter of this circle, then look at this. Diameter is a chord which passes through the center of this circle in this way. Here is point P and point Q. A chord which passes through the center of the circle is called as a diameter. That means PQ is a diameter and AB is a radius. Okay. Then what is the relation between the radius and the diameter? Look at here. Relation काय आहे? त्रिज्या आणि व्यासांच्या मधलं रिलेशन काय आहे? संबंध काय आहे? Look at this. Here is a circle and the radius of this circle is 5 centimeter. Okay. So I fold this circle and make two equal parts
along this diameter. Look at this. I fold this circle in this way and it becomes a half circle or semicircle. Okay, then once again I fold it along the given radius in this way. Look at here, it becomes a quarter portion of a circle. Okay, that means 5 centimeter is a radius. If we open this, then look at this, 5 centimeter plus 5 centimeter, here is a diameter. That means diameter is a twice of a radius. Look at this, 5 centimeter radius, 10 centimeter diameter. It place one another or match on one another exactly. That means diameter is equal to radius multiplied by 2 and radius is equal to diameter divided by 2. याचा अर्थ व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो आणि त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते. तुम्ही हे पेपर फोल्डिंग मेथड जी आहे ही घरी करू शकता. अशा प्रकारे त्याची घडी घालून तुम्ही पाहू शकता. या आधारे तुम्हाला इथं काही उदाहरणं दिलेली आहेत, ती सुद्धा आपण सोडवूया. आपल्या लक्षात आलेलं आहे की डायमीटर हा रेडियसच्या म्हणजेच व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. इफ द रेडियस इज 4 सेंटीमीटर देन डायमीटर विल बी 8 सेंटीमीटर 4 मल्टिप्लाइड बाय 2. If the radius is 5.2 centimeter, then the diameter will be 10.4 centimeter. If the diameter is given, here 15 centimeter is diameter, then what is the length of radius? Diameter divided by 2. That means 15 divided by 2 means half, 7.5 centimeter. If diameter is 24 centimeter, then what will be the radius? It will be 12 centimeter. If the 9 centimeter is the diameter, then radius is equal to 9 divided by 2. It becomes 4.5 centimeter. Okay, in this way solve the examples in your exercise and draw the circles with the given radii. Okay, thank you.